हाय फ्रेंड्स, मी कविताच किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कांदा लसूण मसाला। कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी मी घाटी मसाला बनवून घेतलेला, तो घेतलाय 1 किलोच्या आसपास। त्यानंतर त्याच्यासाठी मी आता साहित्य घेतलंय। 4 मोठे कांदे बारीक कापून उन्हात वाळवून घेतलेत। 1 मोठी वाटी खोबरं किसून घेतलंय। त्यानंतर लसूण घेतलाय 4-5 कांड्या बारीक, आल्याचा 1 मोठा तुकडा बारीक कापून घेतलाय। कोथिंबीर घेतली आहे, उन्हात सुकवून घेतली आहे। आता आपण मसाला परतून घेऊयात। त्याच्यासाठी तेल मी गरम करायला ठेवलंय। तेल एकदम तापवून द्यायचंय। तेल तापलं आता आपण कांदा टाकून घेऊयात। कांदा आपला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला। हे बघा, आपला कांदा गोल्डन ब्राऊन झालाय, आता आपण काढून घेऊयात। सगळा कांदा आपल्याला याप्रमाणे तळून घ्यायचा आहे। आता आपण लसूण आणि अद्रक सोबतच टाकून तळून घेऊयात। ते पण आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचंय। हे बघा, लसूण आणि अद्रक तळून झाले, आपण आता काढून घेऊयात। आता आपल्याला खोबरं आणि कोथिंबीर भाजून घ्यायचे। हे बघा, खोबरं आता आपलं भाजून झालंय, चांगलं लालसर असं भाजून घ्यायचंय। आता आपण काढून घेऊयात। हे बघा, मसाला आपला परतून झालाय, आता आपण थंड करून घेऊयात। थंड करून घेतलाय, आता आपण लसूण आणि अद्रक मिक्सर मध्ये आधी फिरवून घेऊयात। आता आपण कांदा आणि खोबरं मिक्स करूयात आणि बारीक वाटून घेऊयात। कोरडाच मसाला वाटायचा, पाणी बिलकुल टाकायचं नाहीये। हे बघा, एकदम सुका असा मसाला आपला तयार झालाय। आपण आता चटणीमध्ये मिक्स करून घेऊयात। हे बघा, मी पिशवी घातली हातामध्ये। आता आपण मसाला एकजीव करून घ्यायचा आहे। एकदम सुटसुटीत आणि कमी ऑइली मसाला आपला तयार होणार आहे। हाताला तेल लावून घ्यायचं, नाही तर प्लास्टिकची पिशवी लावून घ्यायची आहे, कारण हाताची आग होऊ नये म्हणून। अशा प्रकारे आपल्याला मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा लसूण मसाला आपला तयार झालाय। वर्षभर टिकणारा, व्यवस्थित ठेवला तर वर्षभर टिकणारा हा मसाला आहे। आता मी बरणीत भरून घेते। बरणी स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घेतली। आता हिंग टाकते थोडासा। मसाला भरून घेऊयात। हे बघा, आता मसाला भरून झालाय। वरती 1 तुकडा हिंगाचा टाकायचा आहे आणि पॅक झाकण लावून ठेवून द्यायचा आहे। खूप छान होतो मैत्रिणींनो, नक्की करून बघा। माझे व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।